तो कासिम रजवी होता, हो रजाकारांचा मुख्य. शॉर्ट स्टेचर्ड, 5 फूट 4 उंची असेल, शेरवानी, जिना कॅप, उत्कृष्ट वक्ता होता. आणि ते ज्याला रिलिजियस अपील म्हणतात तसं तो करणारा. तर त्याचं भाषण हैदराबाद रेडिओवरून झालं होतं. आणि तेव्हा हैदराबाद रेडिओचं स्टेशन खैरताबादला होतं. आणि त्याची सुरुवात मला अजूनही आठवते. आधी अनाऊन्समेंट करण्यात आली. आणि टायटल्स होते त्या कासिमचं, मुजाहिद आझम म्हणजे ग्रेट क्रुसेडर. दुसरं टायटल सिद्दीक दखन म्हणजे दक्षिणेचा सिंह. तर अनाऊन्समेंट होती, मुजाहिद आझम सिद्दीक दखन सदर ममलिकत मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जनाब कासिम साहब रजवी कौम को मुखातिब फरमाएंगे. आणि त्यांचे शॉर्ट अनाऊन्समेंट मुजाहिद आझम. आणि त्याचं भाषण सुरू झालं. त्याचे सुरुवातीची वाक्य मला आठवतात. हिंदुस्तान के नादान सियासतदान बनियों और ब्राह्मणों 150 साल के बाद हासिल की हुई आज़ादी को न खो बैठो. नादानों, कहीं तुम्हारा वो हाल न हो जाए जो डेंजिक में हुआ था, जो डंकर्क में हुआ था. तो मेहरबानी करके हमारा मुकाबला न करो, हमारी फौज दिल्ली तक पहुंच जाएगी. हे रेडिओवरचं भाषण. आता इतर भाषणं तर किती अनबॅलन्स असतील ते कल्पना करा. तर ते असं ते चित्र होतं. ते मी त्याचाही उल्लेख केलेला आहे गांधींच्या कंडोलन्स मिटिंगचा. हो, तिथं कंडोलन्स मिटिंग, गांधींचा मृत्यू होऊन 4 फेब्रुवारी तारीख होती. हिंदू स्त्रिया पहिल्यांदा बाहेर पडलेल्या होत्या की आता कंडोलन्स मिटिंगमध्ये काही होणार नाही. रजाकार मंडळी आलेली होती कारण कासिम रजवी बोलणार होता. एकानंतर एक भाषणं सुरू झाली, सगळी सोबर भाषणं. मुसलमानांचे सुद्धा नेते जे होते. आणि हा बोलायला उठला. अजून डोळ्यासमोर चित्र आहे, निळी शेरवानी, जिना कॅप, गोरा होता रंग त्याचा. आणि अलीगडचा तो ग्रॅज्युएट होता. आणि त्यांनी सुरुवात केली आणि गाडी ती आझाद हैदराबादवर गेली की हैदराबाद के मुसलमान हैदराबाद की आज़ादी के लिए अपनी जान कुर्बान कर देगा. अमुक तमुक. विषय कोणता? कंडोलन्स मीटिंग. सगळे बेचैन झाले, पण कोण थांबवणार होतं? कासिम रजवीचं महत्त्व इतकं वाढलेलं होतं की वल्लभभाई पटेलनी त्यांची भेट घेतली होती. हा भेटायला गेला होता. कारण आणि वल्लभभाईंची ती गोष्ट आठवते, आलं होतं पेपर्समध्ये की वल्लभभाई पटेलांची पद्धत अशी होती, ते बागेत बसवलं होतं कासिम रजवीला की निजाम कैसे हैं, असे पोलाइट प्रश्न विचारले की आपको क्या कहना है कहिए. तर मला बसून बोलता येत नाही, मी उभा राहून बोलतो. अच्छी बात आहे, खडे रह के बात कीजिए. आणि भाषण दिल्यासारखं त्यांनी वल्लभभाई पटेलांसमोर भाषण दिलं. हैदराबाद आज़ाद रहेगा, ऐसा है वैसा है. पटेलांनी सबंध ते भाषण ऐकलं आणि म्हणाले, रजवी साहब एक बात बताइए, ये सब आप करते रहेंगे तो उस वक्त हम क्या खामोश बैठेंगे क्या? कारण यांचा प्लॅन तयार होता पोलीस ॲक्शनचा. तर हे असं चाललेलं होतं. तर ते जे भाषण होतं ते विशेषतः मला जास्त तीव्रता जाणवली. याचं कारण आहे रेडिओवर हा मनुष्य असं बोलला. हो, म्हणजे वर्षभर स्वातंत्र्य भारताला मिळाल्यानंतर वर्षभरही आपल्या वेगवेगळ्या लेव्हलवर हे काम चाललं होतं. म्हणजे अगदी खेड्यापाड्यातून सुद्धा लोक संघटित होऊन लढा देत होती. सीमेवरची हैदराबाद आणि भारत यांच्या सीमेवरची लोक शस्त्रसज्ज झाली होती. आणि त्याशिवाय नेते मंडळी पुन्हा पुन्हा दिल्लीला जाऊन सांगत होती. आणि त्यावेळेला असं पार्टीज वेगळ्या नाहीच, इथले असणारे सगळे एक हैदराबादसाठी, असं आर्य समाजचीच लोक स्टेट काँग्रेसची, असं ते एक सुंदर चित्र होतं हैदराबादचं. ते फार रम्य होतं. आणि संघटित झालं तरच तुम्हाला यश मिळतं, असा एक वेगळा संदेश सुद्धा हैदराबादला देणार आहे. जे आम्ही बाहेर पडलो आनंदाने, ते काही विचारू नका. आनंद काय, सगळे स्त्रिया बाहेर पडल्या, पुरुष बाहेर पडले.
त्याचं हो वर्णन ना. मी माझ्या लेखात केलेलं हो आहे. आहे. स्वामी समर्थांचं. स्त्रिया देवदर्शनाकरता बाहेर पडल्या किंवा भाजीपाला आणण्याकरता बाहेर पडले, आम्ही आपले घाबरून घाबरून असायचो. वाटेल ते बोलायचे. हो, मी मुद्दाम असे जिद्दीनं धोतर नेसत असे. कुठे ते त्या वयात थोडं असतं ना, जिद्द असते. तर एक 8 वर्षाचा मुलगा मला म्हणतो, क्यों महाराज धोती खोलू क्या? पण त्या मुलाला सुद्धा काही म्हणायची आमची हिंमत नव्हती. असा तो काळ होता. काय तर लाईफ अँड डेथ ज्याला म्हणतो ना, की उद्या काय होईल त्याची आम्हाला शाश्वती नव्हती. आणि मग काय होतं, ते एक वेळ असतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. हैदराबाद स्वतंत्र त्यांनी अनाऊन्समेंट केलं होतं. तर एक प्रोसेशन निघाली तिथून शालिबंड्याहून. कॉलेजेसचे मुलं, प्रत्येक कॉलेजचे मुलं त्यात सामील होत होते. निजाम कॉलेजपाशी प्रोसेशन आली, आम्ही सामील झालो त्याच्यामध्ये. आणि इकडे हो कोणतं ते विवेकवर्धिनी वगैरे केशव मेमोरियलमध्ये ती शेवटला भेट निजाम कॉलेजपाशी जबरदस्त लाठी हल्ला झाला. लागला आम्हाला 1-2 मार लागले. टिअर गॅस सोडण्यात आला. सारखं ओला हात रुमालने डोळे पुसत जायचे, लाल लाल झालेले. ती प्रोसेशन वळत वळत तिकडं हैदरगुड्याकडे गेली. तिथे परत आम्हाला अडवण्यात आलं आणि त्यांना इन्स्ट्रक्शन्स मिळाले. कारण मी फ्रंट रोमध्ये होत, पहिल्या ओळीमध्ये प्रोसेशनच्या, की यांच्यावर आता फायरिंग करा. आता मी सामान्य माणूस, मी काही भगतसिंग नाही, चंद्रशेखर आझाद नाही. पण तो क्षण असा असतो की तेव्हा कुठेतरी एक वेगळंच धैर्य येतं. तेव्हा विचार येत नाही दुसरे. तर त्याने अशा बंदुका सरसावल्या बरं का, फायरिंग करता म्हणून. आणि मी हल्लो नाही तिथून. असं आई आठवली नाही, वडील आठवले नाहीत. मला गोळी लागली तर काय वाटेल ते कसलं की ते वेळ असतं तेव्हा, की ठरलेलं की मृत्यूला सामोरं जायचं. त्याने अशा बंदुका हे केल्या. माझं अंतर तुमच्याने माझ्यामध्ये जितकं अंतर आहे तितका अंतर होतं. मला गोळी लागलीच असते असं नाही, पण वाटतं की नाही गोळी आपल्याला लागणार. इतक्यात एक मोटरसायकलवर एक इन्स्पेक्टर आला आणि त्यांनी तिथल्या इन्स्पेक्टरला सांगितलं की हुकूम मिळालेला आहे, अलाउ द प्रोसेशन टू गो. तर ते असं एक असतात की पदोपदी पसरून निखाऱ्या आपुल्याच हाती, होऊन या बेहोश धावलो ध्येयपथावरती. कधी न विश्रांतीस्तव थांबलो, पाहिले न मागेले, बांधून शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे. समोर एकच तारा आणि होता पायत अंगार, गर्दा जय जयकार. हे आमचं सगळ्यांचं ते वेळ होतं. ते काय